आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर 1 एकर 2 एकर गरीब शेतकरी जो पुढे आलेला आहे की ज्याला इतके दिवस शेअर पूर्ण करायला आम्ही कधी आग्रह धरलेला नव्हता, हट्ट धरलेला नव्हता. त्याची कारणं हीच होती की तुम्हाला संधी न देता खाजगीकरण करावं, पार्टनरशिप करावी आणि ती पार्टनरशिप नीट चालवावी आणि मग तुमचा जो ऊस होता त्याच्यातनं लिंकिंगनी थोडंसं काढून घ्यावे, पैसे आणि शेअर पूर्ण करावेत अशी संकल्पना नेहमी सरकारत असते. मागं पुढं होत गेलं. आता कोण म्हणलं तितकं होतं ते कमी झालं, आनंद आहे. बाळासाहेब म्हणाले आत्ता की जवळजवळ काल 20 लाख रुपये गोळा झाला. माझं त्याच्यावर समाधान नाही आहे. तुम्ही ते कॅश देतायत म्हणून ही एकच सोर्स आपल्याकडे ठेवून जमणार नाही. प्रत्येकाने, संचालकांनी, ज्या त्या दिवशी चिटबॉयनी सगळ्यांनी गावागावात फिरायला लागणार आहे, सचिवांनी फिरायला लागणार आहे आणि प्रमुख कार्यकर्ते तिथं ही लोक येतील तेव्हा तिथं बसणं गरजेचं आहे. हे तो एक मोठा सोर्स आपल्याला तयार होईल की आपण त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण शेअर गोळा करतो. ही त्याच्या मागची आयडिया आहे आणि तसं घडलेलं आहे. किसनवीर कारखान्यात आमच्याच बँकेने, जिल्हा बँकेने त्यांना 30 कोटी रुपये कर्ज दिलं. आपण तेच केलं आहे की तुम्हाला कॅश भरायचे तर कॅश भरा, तुम्हाला जर उसातनं द्यायचे असेल तर कर्ज घ्या आणि तुम्हाला उसातनं जरी द्यायची नसली तरी कर्ज घेऊन 7 वर्षांनी फेडा. एवढं सगळं केल्यानंतर आज कार्यकर्त्यांचा कस इथं लागणार आहे की स्वतःच्या गावात एकही शेअर कोणाचा का असे ना. अहो, मला तर विरोधकांचे काही फोन आले की तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्हाला उपळव्याला स्वराज्याला ऊस टाकायचा नाही. मी काय नावं सांगत बसणार नाही कारण त्यांची रवानगी कुठं होईल तुम्हाला माहिती. किती लोक माझ्याकडे येऊन गेली, पण काही लोक जी करायला लागलेली आहेत. मी एक वेळ त्या माझे खासदाराचं मान्य करेन की त्यांनी एवढं मोठं भांडवल घातलं आहे, एवढं मोठं खर्च केलं आहे. साखरवाडीचं आहे एवढं क्रशिंग वाढलं आहे, श्रीरामचं एवढं क्रशिंग वाढलं आहे, त्यांना ऊस मिळतो आहे, माळशिरसमधून मिळतो आहे, आता तर अजिबात मिळणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी ओळखूनच ही पावलं टाकलेले आहेत आणि त्यांचे चमचे जे आहेत त्यांचंच मी आत्ता बाळासाहेबांना दाखवलं. एक आय एस अधिकारी आहेत, त्याच्यासारखा खोटारडान भ्रष्ट अधिकारी मी आयुष्यात बघितलेले नाही. नावं घ्यायचं नाही ती, पण मी चांगल्या लोकांच्यात बसलेलो आहे. सभासदांनी माझ्या विनंतीला मान्य दिलेलं आहे, मान्य केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. पण ज्या पद्धतीने तो ग्रुपमध्ये टाकतो आहे त्यात हा एकटा शाणा, शुगर कमिशनर वेडा, मंत्री वेडा, आय एस अधिकारी सचिव वेडा आणि हा एकटा शाणा. दुसरे बॅरिस्टर जे आहेत शाणे ते 10-5 वर्षापूर्वी स्वतः ऊस टाकत नव्हते आणि तिसरे जे आसू आले त्यांनी इतके दिवस ऊस टाकला होता कुठं अजिंक्य झाला पाहुण्यांचा, आता इलेक्शन आल्यावर टाकायला निघाले. हे बघा, या मंडळींच्या नादाला लागून राज्य पातळीवरनं मी देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्स्टंट टचमध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की देवेंद्रजी तर राजकारणाचा विषय कृपा करून करू नका, कारण हा कारखाना कसा बाहेर निघाला आहे आणि काय बाहेर निघाला आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा होतो आहे हे लक्षात घेऊन तुम्ही करा, कारण कारखान्यात राजकारण आणू नये या मताचं मी आहे. आणि संस्था आपण हे बघा, मी केलंच तसं. हनुमंतराव पवारांच्या घरातले लोक घेऊन आपण 2002मध्ये कारखाना चालू केला. मी माझ्या लोकांच्या शिव्या खाल्ल्या होती, त्याने आपल्याला त्रास दिला आहे, अमुक झालं आहे. म्हटलं ते होणार नाही. ज्या पद्धतीने 57ला माझ्या आजोबांना सर्वपक्षीय सर्व मोठ्या बागायतदारांनी राजकीय विचार सोडून मदत केली, त्या पद्धतीने जर हे झालं. थोडक्यात तुमच्या लक्षात येत नाही की भविष्याचा तर प्रश्न आहेच आणि हे सद्ग्रस्त फक्त पत्र देऊन थांबत नाही आहेत. आता साखरवाडीकडे वळतील. साखरवाडी 15,000 टन गाळल यावर्षी, पुढच्या वर्षी कदाचित 20,000वर जाईल. तो कसा बंद पडेल हे अटल निसर्गामध्ये ठरणारच आहे, ठरतंच आहे. कारण त्यांना अजूनही स्वप्न पडत आहेत की वाटोळं केलं त्या कारखान्याचं तरी तो कारखाना माझ्याकडे यायला पाहिजे. ते त्यांचे चिरंजीव 150ने आता कुठेतरी निवडून आलेच असं कळतं आहे. हा जो सगळा चाललेला खेळ आहे हा हे 2 कारखाने तुमच्या लक्षात येते की नाही बघा.
आपल्याकडे 15+5 20,000 डेली येईल आमच्या 20,000. त्यांना काय मिळायचं? 6 महिने चालला 100वर 150 दिवस चालला 20,000 कोणी 100 करा बघू. संपला की विषय. 20 लाखाच्या वर साखर कारखाना आपल्याकडे ऊसच नाही आहे. आज एवढं सगळं डोळ्याला चित्र असताना मी तुम्हाला प्रत्येक इलेक्शनमध्ये मागे सांगत होतो की हारची ती आम्ही स्वीकारलीच. तो विषय नाही आहे, परंतु ही माणसं बरोबर नाही आहे. 30 वर्षात आपण आज हे सगळं हे करायला 2002पासून कशा परिस्थितीनं हा कारखाना बाहेर आला आहे हे बाळासाहेब तुम्ही तुम्हाला सांगा. आपण देवेंद्र साहेबालाच जमलं तर 20 तारखेला आले आणि त्यांनी जर आपल्याला वेळ दिली तर हे सगळंच त्यांना देऊन टाकून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्हाला सरकारकडनं 2च अपेक्षा आहेत की मेरिटवर निर्णय घ्या. आम्हाला काय दुसरं बोलणार नाही. माझी खासदारी आम्ही काय बघणार नाही. आणि माझं आव्हान आहे की देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे करून पाहिजे. आम्ही त्यांचं ऐकू, इथल्या चमच्याचं अजिबात ऐकणार नाही. नाही तर म्हणजे काय होईल इलेक्शन. हिंमत असेल तर त्या विश्वास भोसलेला म्हणावं ये ना सामन्यात, बघ राजाळ्यात किती तुला मतं पडतात. स्वरूप कर्डेकराला माझं तेच म्हणणं आहे, वडिलांनी तेच केलं, तुम्ही तेच करता. तुम्ही कारखाना कुठल्या प्रकारचे हक्क सांगताय? तुमच्या जमिनीपासून सगळं आमच्या कुटुंबाने तुम्हाला दिलं. 57 साली 62 साली यांचे वडील आले तेव्हा तुमच्या कारखान्याचे बुलडोझर का काय त्या काळात होतं ते गेले तर त्यांच्या जमिनी साफ करून दिल्या. हे यांनी स्वतः तालुक्यासाठी काही करायचं नाही, दुसरा करतो त्याला करून द्यायचं नाही. आणि त्यात आमचं काही होऊन द्यावं, राजकारण संपतंच. तर तुमचं काय? साखर कारखाना हा चालू नव्हता. साखरवाडी जेव्हा बंद होती तेव्हा काय परिस्थिती होती तुम्ही विसरला का? 400 रुपये कमीने माळेगावला ऊस टाकत होता भिकाऱ्यासारखं. पाणी सगळ्यात आपल्याकडे जास्त, 80% पाणी आणलं. काय मिळालं पाणी आणून? संबंध ड्राय भागात आपल्याकडे केवळ क्षमता नाही म्हणून ड्राय भागाची लोक म्हणतात आम्हाला तोड मिळत. आता ती संपलेली. काय राहिलं आहे काय बाळासाहेब? सगळं करून ठेवलेलं चक्र. साखरवाडी कशी बंद पडेल आणि श्रीराम कसे बंद पडेल याच्यावर जर कोण करणार असेल तर मी काय ते मान्य करणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला मी डायरेक्टर मंडळींचं बोलत नाही आहे. तुमची कस लागणारे हे तुमच्या गावातनं भागातनं गटातनं येणाऱ्या शेअरवर आहे. तुम्ही जर नेहमीसारखं घरात बसणार असाल तर तुम्ही बसा, मी बसणार नाही. मी इथे करणार म्हणजे करणार. अजून 2-4 दिवस मी वाट बघेन. जर सोसायटी लेवलला जर यंत्रणा लागली नाही तर बाळासाहेब आपल्याला प्रत्येक गटात जाऊन स्वतः संजीव तुम्ही मी तिथं जाऊन त्या लोकांना बसायला लागेल. तर मी मागं पुढं बघणार नाही. कारण मला एक कळतं आहे की दोन्ही कारखाने हे त्यांचा कर्जबाजारी कारखाना कर्जाच्या ह्याच्यातनं बाहेर निघावा म्हणून चाललेलं हे राजकीय षडयंत्र आहे. आणि हे राजकीय षडयंत्र देवेंद्र साहेबांनी त्याला बळी पडू नये एवढीच विनंती करण्यासाठी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज सकाळी त्यांना माझं कम्युनिकेशन हे त्यांच्याबरोबर असतं. त्यांना तेच म्हणलं की याच्यात राजकारण कृपा करून आणू नका. त्यांच्या कारखान्याला काय चाललं आहे हे बघा. आज ते आम्हाला मागतायत हे द्या आणि ते द्या. ते 150 एक म्हणते 200 रुपये पहिल्या मंत्री समितीने सांगितले. अगं ही तर मंत्री समिती काय सांगते वाट बघणं. ते ही मंत्री समिती जी आहे ती ते म्हणेल ना. ॲक्शन किती वर्ष झाली हो बाळासाहेब त्याला? 5 वर्ष. पहिल्या दुसरा करार केला त्याला 5 वर्ष झाले. त्यावेळेस मंत्री समितीनं माननीय आत्ताचे आपले पालकमंत्री देसाई साहेब यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि ते ऑनलाईन मांडलं होतं. मिटिंगवर हजर नव्हते. त्यांनी लेखी मत मांडलं की श्रीराम कारखाना सक्षम झालेला आहे. पण चालवायला द्यायचं असेल तर 5 वर्षात द्यावं आणि नफ्यातून 200 रुपये द्यावेत हे त्यांचं मत होतं. पण बाकी ती बॉडी 3 लोकांची होती. दोघांनी सर्व मताने निर्णय घेतला की 15 वर्षासाठी कारखाना चालवायला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं ना की यांना कसंही करून हा कारखाना ताब्यात घ्यायचा. कसंही करू तुम्ही कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या की तुमच्या संसाराच्या चाव्या या नीरा नदीत फेकून मगच तुम्हाला समाधान मिळेल. की मी म्हणेल ते तुम्हाला पटल ना पटल. तुम्हाला वाटेल रामराजांचा कारखाना जातोय मला काय हौस राहिलेलं नाही.
हा कारखाना चालू करायला मी काय काय केले ते तुम्हाला नंतर सांगेन. मी आत्मचरित्र लिहिल्यावर सांगेन. आज काही मी ते बोलणार नाही. परंतु महाकष्टाने काढलेला कारखाना या 3 नालायक माणसामुळे जर सत्तेतनं जर तुम्हाला आणि यांचं राजकारण काय, लोकांच्यात जाऊन ये की दरवेळेस मुख्यमंत्री आण, दरवेळेस हा मंत्री आण, एकदा तो मंत्री आण, एकदा ज्येष्ठ बंधू म्हणून अजून कोण आण. स्वतःची एमटीवर ये ना पुढं. मी मंत्री होतो, किती मंत्र्यांना बोलवलं फलटण तालुक्यात. एक शरद पवार आणि अजित पवार सोडले एक मंत्री येत नव्हतं, बोलवतच नव्हतं. इथं दर 15 दिवसाला हळदी कुंकालाच देवेंद्र फडणवीसाला बोलवतो. ही परिस्थिती आहे कशासाठी. आणि त्यांची जी स्टाईल आहे, 95 झाले यांचे वडील कैलासवासी हिंदूराव हे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा 816चे फोन झाले. ते अर्थमंत्री होते. आज स्पष्टच बोलतोय मी. 816नी फोन केले म्हणून स्वराज्य डेअरी निघाली. कोणाला केले फोन? नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनला. मला कसं कळलं? मला नेहमी कळतच राहतं. कसं कळलं सांगितलं तर त्यांचं जे सांगतात त्यांचं वाटोळं होईल. त्यामुळे मी काय बोलणार नाही. नंबर 2, हे महाराज हिंदूरावनंतर गेले काँग्रेसमध्ये. हे महाराज तिकडनं गेले. फोन कोणाचे गेले? कराडमधनं गेले. राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय आमचे साडूच होते ना, तत्कालीन मुख्यमंत्री तेच होते ना. त्यांनी फोन केले. ते आता म्हणतात की रामराजे कसं हे करून मी चूक केली, आता यांना पाडा. म्हटलं तुम्ही आमच्या उरावर बसवा आणि आता म्हणतात पाडा. आता समजा जिल्हा महाराजच म्हाताऱ्याच्या मागे लागला आहे पाडायला. मी कसा पाडतो? मी तालुक्यापुरतं बघणार. जिल्ह्याच्या लोकांना जर माझी गरज असेल त्यांनी बोलावं. कारण जे राजकारण आणि भविष्य काळाकुट्ट होणार आहे जिल्ह्याचं तर होणारच आहे. आणि आपल्या तालुक्याचं बागायतदाराचं बघा, माझा तुम्ही कधीतरी विचार करा. खपून हे ड्राय बागाला आणलेलं पाणी आहे. आज ढवळसारख्या भागात 2-2 हजार एकर ऊस आहे. जाऊन बघून या. सोपं वाटलं हे सगळं. 2,000 एकर ऊस आहे. हिंगणगावला 4-5 हजार एकर ऊस आहे. आहे की नाही सांगा कोण ड्राय बागातले असले तर. एवढं सगळं करून बागायतदाराला काहीच मिळणार नसेल आणि कोणतरी उगाच 2 गाड्या पोलिसाच्या घेऊन फिरणारा आणि त्याचे हे सगळे इथं अधिकारी जमवले आहेत. हो, हे त्याच्या पुढचं आज सांगतो. आम्ही परवा CEO त्याच्याकडे तक्रार केली. स्टेट आपलं राज्याचं कमिशन आहे ना देशाचं, त्यांचा प्रतिनिधी इथं असतो. चीफ इलेक्शन ऑफिसर. काय त्याचं नाव? चोकले. काय झालं? पारसकर गल्लीत आमच्या शाळेचा शिक्षक श्री बंडलकर तिथं गेले होते आणि एका नागरिकाच्याकडे तो कसला फॉर्म असतो तो भरत होते. तिथे एक महाराज आले नाहीत, माजी नगरचे. त्याला आई बहिणीवरच वेळ दिला. त्याला सांगितलं की रायजांचा कुत्रा आहेस तू त्यांच्या शाळेत याच्यात का काम करतो? ते घाबरलं. बाहेरचं होतं ते. माझ्याकडे आलं. त्याच्याविरुद्ध तक्रार. यांनी पैसे खाल्ले, यांनी पैसे मागितले. हे म्हणजे मतदार यादी यांनी फेल करायचं चालवलं. कोळकीत यांचे सदस्य काल रात्री मी जबाबदारीने बोलतो आहे, तुम्हाला फोटो दाखवेन. स्वतः ते फॉर्म भरत होते आणि वाटत होते. आता त्या मतदार यादीला तरी अर्थ राहिला का? तर प्रांतबाईंना म्हणलं तर प्रांतबाई म्हणाले मी नोटिसा काढते. हे काय ते चित्रच आहे. त्यांनी कोणी आणलं आहे कोणाला माहिती. त्या प्रांत म्हणून काम करतायत का BJPच्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात ते त्यांनी ठरवावं. त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे हा. मी काय त्या करिअरमध्ये पडणार नाही. परंतु कशातच ही मंडळी होत करत नसले आणि आपणही शांतपणे राहिलो आणि तुम्हीही शांतपणे राहिलो, मतदार यादी चुकीची झाली तर काय होईल पुढं? ग्रामपंचायत तरी मिळतील का तुम्हाला? माझं द्या सोडून तू. ग्रामपंचायती तरी मिळतील का? आणि तुम्ही जागरूकच राहणार असेल. सगळ्यांनी उठायचं, रामराजांच्याकडे यायचं. मी काय करू आता? तुम्ही काय करताय मला सांगा. की वेळ अशी आली आहे की तुम्ही तुमच्या गावात न घाबरता जर पुढं जाणार असाल, ती मतदार यादी असेल, शेअरचा बाजार, शेअरची पूर्तता असेल, हे लोकांच्या जाऊन ठामपणे सांगायला पाहिजे की झाली चूक झाली, आमदारकीची चूक झाली. कोणी पैसे घेतले असतील, कोणी काय केलं असेल ते झालं तर झालं. पण त्याचे परिणाम भोगायची वेळ आली ते परमनंट परिणाम होणारे. 2 कारखाने बंद पडतील, सगळं बंद पडतील. ज्यांना आयुष्यात कधी काही जमलेलं नाही, शिक्षण संस्थेवर येतील, ज्यांना दुसरा धंदा नाही, स्वतः काढू शकत नाहीत, इतकी तर यांचं राजकीय वजन होतं. MIDC करतायत ना,
MIDCत किती कारखाने आले, नुसतं डिफेन्सचा येणार आहे. आता परवा मला कोण म्हणलं काय तर काय फास्ट काय बुलेट ट्रेन कुठनं कुठं 40 मिनटात, कुठनं कुठं 3 तासात. मी काय ते बघत नाही. मी व्हॉट्सअप मला सांगितलं तरच बघतो, त्यामुळे मला तो विषयच माहीत नाही. माझं म्हणणं काय आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने विमानतळ करून द्या, सगळं करायचं ते करून द्या. फक्त त्यासाठी लागणारी जमीन ही आमची आहे हे त्यांनी जरा लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलांनी त्याच्यावर हक्क सांगितलं. इकडं दारूला शिव्या आणि तुम्हाला काय सांगायचं, नवीन नवीन गाजरं धरायची. तुमच्यात हिंमत राहिली तर माझ्यात हिंमत येणार आहे. माझ्याकडं तक्रारी मी ऐकायला तयार नाही. प्रत्येकाने गाव गाठा, गाव पातळीवरचा शेतकरी तुमच्याबरोबर आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यापर्यंत मेसेज जायलाच पाहिजे ही जबाबदारी तुम्ही प्रमुख जे आहेत त्यांची, तर ते होणार आहे, नाही तर होणार नाही. झक मारत उपयोगाला जायला लागेल एवढं लक्षात घ्या. तर तुमचाही जाईल आणि गावही घालवाल, कारखाना तर जाईलच जाईल. आणि मी स्पष्ट सांगतो, शासकीय दबाव आणून सत्तेतून जरा कारखाना बंद पाडला गेला किंवा आपल्याला 2 मागण्या आहेत सरकारकडे की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मुदत नाही आहे म्हणून नवीन करू नका, नाही करत आम्ही नवीन. स्टेट गॅरंटी द्या आणि आम्हाला कर्ज द्या. स्टेट गॅरंटीही द्यायची नाही, कर्जही काढायचं नाही, निवडणूकही घ्यायची नाही, प्रशासकीय नियमाचा सरळ सांगा ना की तुम्ही पडूच नका. तुमच्यात जर हिंमत असेल, केवळ आम्ही चालवलेला कारखाना, आम्ही लोकांनी बाहेर काढलेले कारखाने केवळ राजकीय सूडबुद्धीने जर करायचे असतील, कोणाचं काही ठेवणार नाहीत ती मंडळी. हे त्यांचे स्वभाव आहेत आणि स्वभावाला हे आहेत अधिकारी ते इतका आज चमत्कारिक आहे, इतकं खोटं बोलते. बॅरिस्टरबद्दल बोलायची माझी लायकी नाही. तो बॅरिस्टर आहे, मी साधा येलेले नाही. तो काय माणूस आहे काय, हे दोघं जे धरून आणलेत त्यांनी. अहो यांनी किती केलं मला तिघांना विचारायचे, शिवरूप राजांना, या भोसल्याला आणि त्या निकमाला. तू एक तरी संस्था काढली का? 100 एकर ऊस जमीन केली त्या भोसले पिंपळत राजाला. आता इथनं येतं का पाणी कसं जाते दाखवतो तुम्ही. कॅनॉलला भोग पडलं. हे असले लोक तुम्हाला चालत असले करा, माझं कुठं काय म्हणणं. मला या सगळ्या भानगडीत न्याय पाहिजे नाही. एक तर मी केलं आहे ते मला टिकवायचं आहे आणि टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासणार आहे. सर्वसामान्य माणसांनी कौल आपल्याला दिलेला आहे बाळासाहेब. आता तुम्ही चुका करू नका कोण आणि कंटाळा करू नका आणि फोन यायला सुरुवात होतील. बघून घेतो, करून घेतो, टंबूक होतो. काय घाबरू नको, तुला काय करायचं ते कर म्हण. पोलीस चौकीतही तेच, इथंही तेच, मतदार यादीतही तेच. आम्हाला सांगा तरी की इथं BJP शिवाय, रणजित सिंह नाईक निंबाळकरांशिवाय हे पाक वागतं काश्मीरमध्ये जसं चालतं तसंच होणार आहे. आमच्याशिवाय इथं कोण राजकारण करू शकत नाही, कारण आम्हाला सत्तेतनं ही आमच्या सत्ता आहे. सरळ एकदा त्यांनी सांगून टाकावं ना, कशाला नाटकं करावी. करायचं आहे ते आमच्या त्यांनी करावं. उठायचं आणि पत्र द्यायचं, उठायचं. त्यांच्या कारखान्याचं काढू काय ते मला माहीत नाही वाटतं का त्यांना. आम्ही साखरवाडी कारखान्याला कधी त्रास दिला? प्रल्हाद पाटील का माया माने बोंबलतो. क्लिअर कट 20 वर्ष गेली आहेत. 96-97 तो कारखाना गेला बघा त्यांचा. ह्या मंडळींनी त्याची वाटोळी केली. त्याला मी यानं कोण निष्क्रिय लोक, त्यांच्या हातात हे आहेत अधिकारी. दूध डेअरीत इंटरेस्ट घ्यायला निघाले होते. हा कुठल्या पदावर होते? चिंचवड पिंपरी प्राधिकरण, 8वा बाळासाहेब. तिथनं बसून राजकारण, तिथं खाल्लेले पैसे इथं वापरायचे, हा धंदा आहे. यावेळेस दुसरे 2 इथले महान नेते जे आहेत BJPचे, त्यांचा धंदा आहे सत्तेत जायचं, अर्थमंत्र्याला आणि पंतप्रधान कार्यालयात ओळख काढून नॅशनलाइज बँकेला फोन करून कर्ज काढायची, नवं जुनं व्यवस्थित करून घ्यायचं. त्यांचा धंदा आहे. पण आमचं काय म्हणत नाही ना, तुम्ही तुमचा धंदा करा, आम्हाला आमचा करून द्या. आम्ही काढलेल्या संस्था आहेत. यांच्या वडिलांनी काय काढलं कधी? निळकंठराव धनाने कधी काढल्याचं मला आठवत नाही.
त्यांची तेवढी क्षमताही नव्हती, ते तसं वागतही नव्हतं. हिंदूराव कितीही विरोध केला तरी हिंदूरावना त्यांची क्षमता माहिती होती, त्यामुळे ते असल्या विरोधात होते. यांना वाटते आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते झालो आणि ती स्वप्न घेऊन, अरे बाबा तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये बसायला तो पैसा लागणार आहे, तो आमच्या माणसाच्या खिशात नाही आहे बाबा. आमच्या माणसाच्या खिशात त्याचा ऊस निघाला की त्याच्या बायकोचा संसार होतो, त्याच्या मुलाबाळाची शिक्षण होती. कोण तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये जाणार आहे? एक काढली लोणन काय फलटण, पुढच्या डब्यात इंजिनला गार्ड आपलं ड्रायव्हर आणि मागच्या डब्यात गार्ड. फाटक आलं की ड्रायव्हर खाली उतरतोय, उघडतोय, पुढे गेली की बंद करतो. ही रेल्वे आहे. जाऊन बघा, मी खोटं बोलत असतो. नो पॅसेंजर, पॅसेंजरच नाही त्याला. इतकी सगळी विचित्र कामं ही लोक करतात. सरकार त्यांचं, मोदी साहेबांना जे ही माणसं चालत असतील, कोण आपण बोलणार? आपण बारकी माणसं. आपला जीव कुठला? आपलं चालू घ्या फक्त. कोणाला पंतप्रधान व्हायचं आणि कोणाला मुख्यमंत्री व्हायचं? यांना व्हायचं आहे. मग व्हायचं आहे तर नीट वागून व्हा ना. तुम्हाला कोण नाही म्हणलं? आम्हाला तरी काय विरोध करायचं कारण आहे? स्वतःचे कारखाने नीट चालवा, मग दुसऱ्या याच्यात बोटं घालवायला लावा. आणि सगळ्यात विनोद, इकडं जवान कारखान्याला विरोध करतात. जवान कारखान्यावर प्रेशर आणलं आहे बाळासाहेब, हा करार तोडा म्हणून. जवानचे जे मालक आहेत ते सध्या BJP, आणि त्यांना हे म्हणतात माझे कारखाना, माझाही कारखाना चालू करा. शेत ओळखून घ्या. त्यांना माझी एकच विनंती आहे. विनंती हा शब्द मी जाणीवपूर्वक, त्यांना विनंती कळत नाही. हे चाललं आहे ते व्यवस्थित चाललं आहे. खूप 3 माणसांच्यासाठी त्यांना पदं पाहिजे म्हणून बागायदार संपू नका, ही माझी विनंती आहे. आपण आल्याबद्दल धन्यवाद. सर्व सभासद ज्या पद्धतीने पुढे आलेत त्यांनाही धन्यवाद. आणि कार्यकर्ते आणि संचालक जे आहेत त्यांच्यावर माझं बारकाईने लक्ष राहणार आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. की फलटण सोडतच नाही हे पूर्ण झाले. बाकीच्यांनी कुठलीही कारणं सांगायची नाही, ते एकही काम माझ्याकडे काढायचं नाही. पहिले गावात शेर, मग काम. ठीक आहे, 100%. कोण बोललं? 100%. 200% कर, मग बडबड. विषय तो नाही आहे. सिरियस गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. तुमच्या भविष्याचे प्रश्न आहेत. जास्त बोलून मी माझ्या घशामुळे काय बोलू शकणार नाही. धन्यवाद चेअरमन साहेब, तुम्हालाही धन्यवाद. काही गर्दी ते गमावलं त्याबद्दल आभार. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. चेअरमन साहेबांना एक प्रश्न आहे. आतापर्यंत सभासदांनी किती शेअर्स जमा केले आहे? आता हे नवीन, आता साधारण एक 4 दिवस झाला आम्ही हा प्रोग्राम सुरू केला. आज 5वा दिवस आहे. पहिल्या दिवशी थोडीशी गर्दी कमी होते, लोकांना अजून थोडा विश्वास होता. पण 3रा, 4था, 5वा दिवस साधारण आतापर्यंत 1 कोटीपर्यंत आसपास आमच्या आकडा गेलेला आहे. आणि आम्हाला 17 कोटीपर्यंत जायचं आहे. आणि माझी खात्री आहे की ज्या स्पीडनं आपण चाललो आहे त्या स्पीडनं लोकांच्यापर्यंत आमचे चिटबाय जातात. ओव्हरसिअर सगळे असतील, आमचे संचालक मंडळ आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते हे अजून पोचत आहेत. आणि पोचल्यानंतर अजून गर्दी होणार आहे आणि आम्ही आमचं टार्गेट पूर्ण करणार आहे. यामध्ये आम्ही दुसरा एक प्रयोग केलेला आहे की जर शेअर्स भरण्यासाठी किंवा नवीन शेअर्स घेण्यासाठी जर काही सभासदांची काही नागरिकांची अडचण असेल तरीसुद्धा आपण बँकेतर्फे आपण त्यांना कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था केली आणि त्या पद्धतीने याच्या तयार होत आहे. थोडक्यात शासनाकडनं आमची एकच मागणी आहे की आम्हाला स्टेट गॅरंटी द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमच्या कारखाना चालवायला सक्षम आहोत. आणि आमच्याकडे बागायतदार आहे. बागायतदाराचा विश्वास आहे. श्रीराम हा या तालुक्यातला ब्रँड आहे. श्रीरामवर विश्वास आहे, आट्यावर विश्वास आहे. आत्ता जी लोक आली होती बीडची, जळगावची, माझी खासदाराला माझी विनंती आहे की आदिवासी लोकांनी, तुम्ही आदिवासी कामगारांचं काय केलं होतं नागपूरमध्ये मी ऐकलेलं आहे.
त्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या कारखान्यात आणि दुसऱ्याच्या भविष्याशी कृपया खेळ करू नका. मला तिथं उपयोगाला काय करायचं ते करा, कोण बघायला येत नाही. त्यामुळे उगाच बांधणी करू नका. आणि हिंमत असेल तर त्यांनी यावं ना. एक काही मंत्री न बोललं तर पुढे ये ना, बघू ना कोणाचं काय होतं. कारण त्यांना अजून कळायचं नाही, कळायला वेळ आहे. मंत्री म्हणून फलटण तालुका कधी झालत नाही. फलटण तालुका हा वेगळा तालुका आहे, इथं राजकीय संस्कृती वेगळी आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी जाहीर विनंती आहे की या कारखान्याकडे बघताना राजकीय विषय करू नये. या लोकांचा इतिहास बघा आणि आमच्या तालुक्याचं भविष्य घालू नका, एवढीच माझी विनंती आहे. बोला. यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण कधी भेटणार आहे संचालक? माझ्या पद्धतीने चालू आहे, वेळ दिली की भेटणार. पुढच्या आठवड्यात दौरा आहे त्यांचा कोलकाता. 20 तारखेला आहे. त्या संदर्भात आपण काय भेट वगैरे घेणार आहोत? आम्ही मागणार, दिली तर दिली, नाही तर नाही. म्हणून तर तुमची प्रेस कॉन्फरन्स घेतो. त्यांचे हे तरी कानावर जाते, कारण हे त्यांना ते बोलणं माझी काही इच्छा नाही त्यांच्या पार्टीत बोलायची. त्यांचे शब्द ऐकून जर इथं चालणार असेल तर आम्हाला बघायला तर लागेल. कदाचित आम्हाला यश मिळणार नाही. सत्तेच्या विरुद्ध लढाई आहे, ती काही साधी सत्ता नाही आहेत. आणि मग जर आपल्या तालुक्याला बुडवायचंच ठरलं असेल केवळ या 3 लोकांच्यासाठी, त्यासाठी हा कारखाना जो बंद पडायचा असेल, दादांत खोटं माणूस बोलतो. एकही श्रीराम साखर कारखान्याने आता केले हे सगळे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे केले. निर्णय घ्यायला लावले कोणी? त्यांनी. कायद्याचा किती गैरवापर करायचा त्यालाही काही मर्यादा आहे.